आजकाल बरेचदा देव आहे की नाही, माझा त्याच्यावरती विश्वास नाही, असं काही नसतं, सायन्स महत्त्वाचं वगैरे वगैरे असे बऱ्याच गोष्टी, बरेच संवाद ऐकायला मिळतात. तर याच विषयाला अनुसरून मी आज माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग तुमच्याशी शेअर करणार आहे. मी साधारण एक 20-22 वर्षापूर्वी मुंबईमध्ये, आम्ही दोघे लग्नानंतर मुंबईमध्ये शिफ्ट झालो. मुंबईची सगळीच गणितं आमच्यासाठी खूप नवीन होती. मुंबई ज्या गतीनं चालते ती गती आम्हाला माहीतच नव्हती. पण आम्ही नुकतेच आलो होतो. आणखीन एके दिवशी आम्ही आमच्या गावी रात्रीच्या ट्रेनने निघालो होतो, जाणार होतो. तर एक पद्धत आमच्याकडे अशी की जाताना देवासमोर आम्ही दिवा लावतो. बऱ्याच लोक ही गोष्ट करत असतील आणि आमच्या ते सवयीची गोष्ट. तर त्या सवयीनं आम्ही त्या देवासमोर दिवा लावायला सुरुवात केली. दिवा लावतोय मी, 1 काडी लावली, 2 काडी, 10 ते 15 काड्या, तरीही दिवा लागेना. समजायला मार्ग नाही आज हे काय होतंय आणि कशासाठी होतंय. पण शेवटी एकदाची ती काडी लागली आणि ते निरांजन मी देवासमोर लावलं. दोघांनी एकमेकांच्याकडे बघितलं. आम्हालाही काहीतरी पोटात थोडंसं धस्स झालं, पण तरीही आम्ही निघालो, कारण आमचं बुकिंग होतं आणि त्यामुळे आम्हाला जायला तर हवंच होतं. कसेबसे पळत आम्ही आमच्या लोकल स्टेशनला पोचलो. पोचताच बघतो तर आम्ही ज्या ट्रेनने जाणं अपेक्षित होतं ती ट्रेन, लोकल ट्रेन, नुकतीच पुढे निघाली होती. म्हणलं आता काही खरं नाही, आपल्याला बहुतेक आपली जी फायनल ट्रेन आहे गावाला जाण्यासाठी ती बहुतेक मिस होणार. पण ठीक आहे, मग थोडा वेळ, पुढच्या 5 मिनिटात दुसरी ट्रेन आली. मुंबईचं ते एक बरं असतं, मुंबई थांबत नाही. पुढची ट्रेन आली आणि आम्ही त्याच्यात पटकन चढलो. आम्ही दोघे वेगळ्या डब्यांमध्ये चढलो. त्यावेळेला तर फोन असले तरी त्याच्यात आयदर इनकमिंग नसायचं, आउटगोईंग नसायचं. सो सगळी अशी मजाच होती त्या बाबतीत. फायनली आमची लोकल ट्रेन निघाली आणि पुढच्या 2 स्टेशन्सनंतर ती थांबली. आम्हाला काही कळेना. मी दुसऱ्या डब्यात होते, आणखीन फोन वगैरे तर अवेलेबल नव्हता. आम्ही आपले थांबलो, विचार करतोय की काय झालं. आणि माझ्या तर मनात असं झालं की अरे आपली पुढची ट्रेन आपल्याला पकडायची, आता त्याचं कसं होणार वगैरे वगैरे. तेवढ्यात थोड्या वेळाने आम्हाला ट्रॅकवरनं रक्ताने माखलेली माणसं फिरताना दिसायला लागली, म्हणजे जाताना. म्हटलं बापरे, हे काय प्रकार आता, कारण आम्हाला सगळंच नवीन, म्हणजे असं काही असतं हे आम्हाला काही माहितीच नाही. आणि मग आजूबाजूची माणसं काहीतरी बोलायला लागली की अरे काय झालं असं करता लक्षात आलं की आमच्या आधीच्या ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. बापरे, म्हणजे इतकी घाबरले होते मी, कारण की अरे देवा, म्हणलं हे काय. त्यातनं मला माझा नवरा सापडत नव्हता कुठेही. कशाबशा आम्ही तिथनं उतरलो. दोघांनी एकमेकांच्याकडं फक्त बघितलं. दोघांनी ठरवलं की आता आधी लवकरात लवकर आपल्याला ज्या स्टेशनला पोचायचं आहे तिथे काही ना काहीतरी करून पोचू. सो आम्ही फायनली तिथे जाऊन पोचलो. लक्षात आलं की आमची जी फायनल ट्रेन होती तिला उशीर होणार होता, म्हणजे ती लेट झाली होती. सो आम्ही एक 10 मिनटं तिथे शांत की ओके, अक्षरशः म्हणजे ठोके वाढलेले होते. सो शांतपणे आम्ही तिथे बसलो. दोघांनी आम्ही देवाचे आभार मानले. ती जर का ती 10 मिनटं जी आमची मध्ये गेली देवासमोर दिवा लावताना, ती जर का गेली नसती तर आम्ही 100% त्या आधीच्या लोकलमध्ये असतो. काय झालं असतं ते माहिती नाही, त्याच्याबद्दल विचार करावासाही वाटत नाही. पण माझं म्हणणं असं की तुम्ही पूजापाठ करा किंवा कर्मकांड करू नका, पण एका सर्वोच्च शक्तीवरती श्रद्धा ठेवायला काहीच हरकत नाही आहे माझ्या मते.